5 लाख रुपये वाहकाकडून परत. कळवण आगारात वाहकाचा सत्कार. कळवण आगारातील वाहकाने प्रवाशाचे 5 लाख व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग परत केली. सरस्वतीवाडी तालुका देवडा येथील रहिवासी विलास चव्हाण कळवण आगारात बस वाहक आहेत. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना कळवण आगाराची बस कळवणहून शिर्डीकडे जात असताना मनमाडीतून काही परप्रांतीय प्रवासी विकासकुमार पाठक बसमध्ये बसले. ते कोपरगाव येथे जमीन खरेदीसाठी आले होते. अनवधनाने त्यांची बॅग बसमध्येच विसरून ते उतरले. काही वेळानंतर ही त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिर्डी बस स्थानक गाठत गाडीची चौकशी केली. तोपर्यंत वाहक चव्हाण यांनी बॅग चेक केली असता तिच्यात रोकड व काही महत्त्वाचे कागदपत्र असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती बॅग कार्यालयात जमा करण्यासाठी जात असताना प्रवाशांची ओळख पटवून बॅग त्यांना परत केली. श्री चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कळवण आगार व्यवस्थापक DK महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राहुल बोरशे, वाहतूक अधीक्षक वसंत लहारे, सुरेश पवार, चालक अडूप खेरनार, KK पवार, प्रशांत गोसावी उपस्थित होते. नमस्कार, मी विनोद बापू चव्हाण कळवण आगारात वाहक पदावर कार्यरत असून विभाग नाशिक कळवण शिर्डी कामगिरी करत असताना माझ्या गाडीत मनमाडहून कोपरगाव एक प्रवासी बसल्यानंतर ते कोपरगावला उतरल्यानंतर त्यांची बॅग मला शिर्डीला आढळून आल्यास त्याच्यात महत्त्वाची कागदपत्र व रोकड 5 लाख रुपये कॅश होती. मी कंट्रोल कॅबिनला जमा करत जात असताना ते मला भेटले. त्यांची ओळख पटवून तिकीट दाखवून त्यांची बॅग त्यांच्या ताब्यात दिली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.